नमस्कार. पब्लिक पुराणमध्ये पुन्हा एकदा भेट होती आहे. काळ झपाट्याने पुढे जातो. अजितदादा अपघाती निधनात संपले. त्यांच्या चितेच्या दर्शनाला आलेले हजारो लाखो बारामतीकर अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. त्यांनी मनापासून जपलेल्या स्वप्नानुसार बारामतीचा विकास करायचं ध्येय आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा वहिनी यांनी बाळगलं आहे आणि त्या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या सदस्य झाल्या आहेत, त्या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. त्यांनी लगेच शपथ का घेतली, 12 दिवस वाट का पाहिली नाही, सुतकी वातावरण असतं अशातच शपथेची घाई का, असे अनेक प्रश्न समाज माध्यमांवर चर्चेत आले आहेत. चर्चा होणारच. राजकारणातल्या कोणत्याही निर्णयाची चर्चा होणारच. कारण सरळ आहे, सुनेत्रा वहिनी जर थांबल्या असत्या तर कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाची सूत्र अजूनच कोणाकडे तरी गेली असती. आता अजूनच कोणाकडे तरी याला अजितदादा गटातले काही नेते ती सूत्र घेऊ शकले असते, हे कारण आहेच. पण त्यातल्या सगळ्यांनीच, सुनेत्राताईंनीच ही सूत्र हाती घ्यावी असा ठराव केल्यामुळे हा अंतर्गत विषय जरासा गैरलागू ठरतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसरे बाजूला झालेले किंवा ज्यांनी हा पक्ष स्थापन केला ते शरद पवार गटांना मानणारे नेते, कार्यकर्ते, मंत्री हे सक्रिय झाले असते तर राष्ट्रवादी काँग्रेसमधला सत्तेचा काही वाटा त्यांना द्यावा लागला असता. तो वाटा त्यांना देणं म्हणजे अजितदादांची एकेकाळी इमान न राखलेल्या काही नेत्यांना वाटेकरी करून घेणं असं होतं. म्हणून घाईघाईने शपथविधी झाला असावा. महिला पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. त्यांच्या कारकिर्दीकडे लक्ष ठेवणं सगळ्या पब्लिकला आवडणार आहे. त्याचं पुराण होईल का त्याची कहाणी होईल हा नंतरचा प्रश्न आहे. विचित्र परिस्थितीत त्या धीरोदात्तपणे शपथविधीला सामोऱ्या गेल्या. त्यामुळे त्यांना जो निर्णय झालाच आहे, जो एकमताने झाला आहे, त्यांच्या पक्षातल्या प्रत्येक आमदारांनी पाठिंबा देऊन झाला आहे, त्याला विरोध करून काही उपयोगाचं नसतं. त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीला आपण आत्ता शुभेच्छा देणं आवश्यक आहे. आता प्रश्न राहतोय तो पुढचा, जो अजितदादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतानाही सतत चर्चेत होता तो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचं खरोखरच विलिनीकरण होणार आहे का हा. अजितदादा ज्या वेळेला हयात होते त्यावेळेला अर्थातच त्यांना स्वतःची शक्ती वाढवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी एकत्र येणं अपेक्षित होतं. त्यासाठी ते प्रयत्नही करत होते. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातले उपमुख्यमंत्री ज्या पद्धतीने खासदारांचा गट स्वतःजवळ ठेवून आहेत, त्यामुळे दिल्ली दरबारात त्यांचं विशिष्ट वजन आहे. अजितदादांनाही असंच आपलं वजन व्हावं असं वाटत असणं हे स्वाभाविक आहे. राजकारण स्पर्धात्मक असतं, राजकारण विधायक असतं, राजकारण एकमेकांचा आदर राखून स्वतःची शक्ती वाढवण्याचंही असतं. त्यामुळे दादांनी जे प्रयत्न केले असतील विलिनीकरणाचे ते खरोखरच जेन्युइन होते असं आपण मानून चालू. आता प्रश्न असा आहे की जसे ठाकरे बंधूंपैकी नंतर एकमेकांचे सूर मिळाले, टाळी दिली गेली, निवडणुका समोर होत्या, तसं पवार कुटुंबातली दुसरी पाती शरद पवार आणि सुप्रियाताई सुळे या विलिनीकरणाला तयार होत्या का हाय. अनेक लोक काय काय जे सांगतायत त्यावरून असं लक्षात येत आहे कदाचित विकासासाठी NDAच्या नेतृत्वाचा स्वीकार करावा असा विचार त्यांच्याही पक्षात नक्कीच सुरू झाला होता. या दोघांची त्याला मान्यता होती का माहीत नाही. कदाचित काही दिवसात हे उत्तर कळेल. पवार साहेबांनी काल सुनेत्रा वहिनी जेव्हा शपथविधीला निघून गेल्या, त्यांचे आशीर्वाद न घेता गेल्या, तेव्हा मला या शपथविधीची काही माहिती नाही असं विधान सांगितलं. विलिनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या, अजितदादा आणि जयंत पाटील एकमेकांशी बोलत होते हेही त्यांनी सांगितलं. पण त्या चर्चांमध्ये मी नव्हतो हेही त्यांनी सांगून टाकलं. सुप्रियाताईही रेकॉर्डवर याबद्दल अजून काही बोलल्या नाहीत. त्यांना खरोखरच विलिनीकरणाच्या दिशेने पावलं टाकायची असतील तर त्या ज्या धर्मनिरपेक्ष शक्तींचं नेतृत्व करतात, ज्या शक्तींवर त्यांची वैचारिक निष्ठा आहे,
ती वैचारिक निष्ठा त्या बाजूला ठेवणार आहेत का, हा एक प्रश्न उपस्थित होतो आहे. सुप्रियाताईंनी संसदेत अत्यंत सक्रिय भूमिका निभावत असताना भारतीय जनता पक्ष काही नेत्यांवर आरोप करतो. त्या आरोपांची चर्चा सुरू झाली, राळ उठली की त्यांना पक्षात घेऊन पवित्र करतो, वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ करतो, अशी भूमिका वारंवार मांडली आहे. ताईंची ही भूमिका बदलली आहे का, कळायला आपल्याला वेळ द्यावा लागेल. ती बदलली असेल तर ती का बदलली, हे प्रश्न त्यांची भूमिका स्पष्ट झाल्यावर विचारले जातील. आणि ती जर त्यांची भूमिका नसेल तर विलिनीकरणाची चर्चा ही अन्य लोकांची होती. पवार पिता आणि पवार पुत्री त्यात सहभागी नव्हते, असा खरंच निष्कर्ष काढता येईल. पवारांच्या बाबत ते कात्रजचा घाट दाखवतात वगैरे राजकीय निरीक्षक म्हणतात. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर गेली काही दशकं अमिट छाप उठवणारे पवारसाहेब याबद्दल नेमकं काय विचार करतायत याबद्दल अंदाज व्यक्त करणं योग्य नाही. त्यासाठी औपचारिक घोषणांची वाट पाहणं योग्य ठरेल. आता मुद्दा राहतोय तो शरद पवारांच्या नेतृत्वात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या काही बड्या माजी मंत्र्यांचा, आमदारांचा. यातला जवळपास प्रत्येकजण असं म्हणतोय की विलिनीकरणाची चर्चा सुरू होती आणि विलिनीकरण होणारच होतं. आता जर खरंच विलिनीकरण होणार होतं तर या मंडळींना NDAत जाण्याची भूमिका मान्य होती काय? भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात सत्तेकडे जाणं हेच या माजी मंत्र्यांचं उद्दिष्ट होतं का? सत्तेशिवाय ही मंडळी जगू शकत नाहीत म्हणून त्यांना सत्तेच्या मांडवाखाली जाऊन बसायचं होतं काय? मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर मिळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. लोकसभेत जे निवडून आलेले आहेत शरद पवार यांच्या नेतृत्वातले खासदार, त्यांना निधी मिळत नाही आहे. तो निधी मिळावा यासाठी सत्ताधीशांची हातमिळवणी करावी असा त्यांचा प्रस्ताव होता असं म्हणतात. आता सत्ताधारी पक्ष विरोधी गटांवरच्या लोकांना निधी देतच नाही, हा अत्यंत वाईट प्रकार आहे. जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना निधी मिळायलाच हवा. तो निधी मुंबईत फक्त एका काँग्रेस आमदाराला दिला गेला अशाही प्रकारच्या बातम्या माहिती अधिकारातून बाहेर आलेल्या आहेत. त्यामुळे सगळ्यांचीच पावलं सत्तेकडे जात होती का? खासदारांना त्यामुळेच अजित पवार गटात विलीन व्हायचं होतं का, हा एक प्रश्न. तसं असेल तर मग या धर्मनिरपेक्षतेचं त्यांना नेमकं काय करायचं होतं? आणि सत्ता उपभोगलेले शरद पवारांचं नेतृत्व मानणारे महाराष्ट्रातले जे काही महत्त्वाचे नेते आहेत त्यांनाही त्यांच्या वैचारिक निष्ठांना मागे टाकून भारतीय जनता पक्षाकडे सरकायचं होतं का? विलिनीकरणावर प्रचंड चर्चा सुरू आहेत, होत राहतील. पण भूमिकांमध्ये बदल, मतांमध्ये बदल, वैचारिक निष्ठांमध्ये बदल खरंच झाले होते का? ते करायची गरज वाटत होती का? प्रचलित राजकारणात कोणालाही वैचारिक भूमिकांपेक्षा सत्तेकडेच जाणं आवश्यक वाटतंय का? या प्रश्नांची उत्तरं खरं तर खूप महत्त्वाची आहेत. ती कदाचित मिळतील, कदाचित मिळणारी नाहीत. पण आपण पब्लिक आहोत, आपल्याला हे प्रश्न विचारणं अतिशय आवश्यक आहे. व्यवस्थेमध्ये विरोधी बाकांवरून काही होतच नसेल, सत्तेकडेच जावं लागत असेल तर खरीच तशी परिस्थिती आलेली आहे का? आलेली असेल तर त्यामागची काय कारणं आहेत? किंवा या सर्व मंडळींना सत्ता हेच मनापासून विकासाचं साधन वाटतं का? नावं आज घेणं उचित नाही, ते आरोप केल्यासारखे होतील. पण शरद पवारांचं नेतृत्व मानणाऱ्या जयंत पाटील, राजेश टोपे, शशिकांत शिंदे जे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी विलिनीकरणाची चर्चा सुरू होती असं विधान केलं आहे. या चर्चेला त्यांचा विरोध होता का पाठिंबा, ते कळलेलं नाही. पवारसाहेब आणि सुप्रियाताई सुळे यांनी विलिनीकरणाबाबत कोणतंही विधान स्वतःला मध्ये आणून केलेलं नाही. पवारसाहेबांनी विलिनीकरणाची चर्चा सुरू होती, बैठका झाल्या होत्या, 4 महिने चर्चा सुरू होती असं सांगितलंय, पण मी या चर्चेत नव्हतो असं ते म्हणतायत. आता आपण नाव घेतलेले महत्त्वाचे नेते खरंच या चर्चेत असतील तर त्यांना भारतीय जनता पक्षाकडे सरकणं मान्य होतं का, मान्य आहे का? त्या दृष्टीने काही खरंच पावलं टाकली गेली होती का? आणि वैचारिक निष्ठा संपून
आता सत्ता हेच एकमेव सेवेचं माध्यम राहिलंय असं बड्या नेत्यांनाही वाटतं का? प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यांची उत्तरं आपल्याला कदाचित पुढच्या आठवड्यात मिळतील, पुढच्या पंधरवड्यात मिळतील. आता सुनेत्राताई उपमुख्यमंत्री झाल्या आहेत, त्या कदाचित राष्ट्रीय अध्यक्षही लवकरच होतील. त्या संदर्भातली कागदपत्र पूर्ण झालेली आहेत असंही म्हणतायत. मग सुनेत्राताईंच्या नेतृत्वात ही मंडळी सत्तेकडे सरकतील का? पवारसाहेब आणि सुप्रिया सुळेंचाही या विधानाला, या घडामोडींना पाठिंबा असेल तर अजितदादांच्या ऐवजी अजितदादांची पत्नी पवारसाहेबांची सून सुनेत्राताई या आता रॅलिंग पॉईंट होणार आहेत का? वाट पाहूया. आपल्याला याबद्दल काय वाटतंय आम्हाला जरूर कळवा. आम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटरवर आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडत आहेत, त्याबद्दल बोलायचा वारंवार प्रयत्न राहील. आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा आणि आत्ता मात्र या प्रश्नावर जरूर विचार करा की सत्तेकडेच प्रत्येकाची पावलं का चालत आहेत. नमस्कार.